न नथियूं थियनि अॼुकल्ह शादियूं तव्हां थोरो हाणे ई सम्झो। हा त सुशीला तूं उन्हनि खे चइनि न कि रिश्तो.com ते ॻोल्हिनि। अच्छा त इहो छा आहे वरी? रिश्तो.com हिकु सिंधियुनि जे लाइ वेबसाइट ठही आहे। रजिस्ट्रेशन पहिरीं ॻाल्हि त एकदम फ्री आहे। उन खां पोइ माना छोकिरनि जो ऑप्शन्स ईंदा या छोकिरियुनि जो ऑप्शन्स ईंदा, जेको माण्हू ॾिसे थो। मिनिमल नॉमिनल रेट था वठनि। ऐं ॿी ॻाल्हि त हिननि वटि काउंसलर बि अथई। ऐं अगरि हा थी वञे, रिश्तो पको थो थी वञे त 10% पैसा वापसि था ॾियनि। ऑल ओवर इंडिया हिननि जी वेबसाइट हलंदी आहे। ऐं हाणे हुननि जी थाने में नई ब्रांच भी खुली अथई। अरे वाह। नमस्कार, मैं राजेश दलवानी, आप देख रहे हैं उल्लास लाइन बुलेटिन। शिवसेनेवरती जे वाढत चाललेला आहे, शिवसेनेवरती प्रत्येक पॅनल मध्ये गेलं की तिकडे लोकांची अशीच गर्दी जी आहे ती पाहायला मिळते। आज शिवसेना या उल्हासनगर मध्ये महानगरपालिकेची निवडणूक लढते। या पॅनल मध्ये देखील आपले उमेदवार जे आहेत कुमारी हिना खान, त्याचबरोबर सविता तोरणे रगडे, मालती करोतिया आणि त्याचबरोबर गजानन शेळके, ही सगळी जी मंडळी आहेत गेली अनेक वर्ष आपल्या सेवेमध्ये अनेक वर्ष जे आहेत ते या ठिकाणी काम करतायत। मला आपल्या सगळ्यांना विनंती करायची आहे की गेले अनेक वर्ष काम करत असताना त्यांच्यावरती असणारं तुमचं प्रेम, त्याच्यामुळे इतक्या मोठ्या संख्येमध्ये जे आहे ते आपण इकडे उपस्थित झालात, त्याबद्दल आपलं खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो। आणि त्यातल्या त्यात लाडक्या बहिणी देखील खूप मोठ्या संख्येमध्ये उपस्थित आहेत। लाडक्या बहिणींचं देखील खूप खूप धन्यवाद। माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या आपण सगळ्या लाडक्या बहिणी आहे। जेव्हा मुख्यमंत्री होते साहेब तेव्हा सगळ्यात पहिला निर्णय जर कुठला घेतला तो तर लाडक्या बहिणींचा निर्णय घेतला आणि या लाडक्या बहिणींना सक्षम करण्याचं काम जे शिंदे साहेबांनी केलं। खूप लोकांनी जे आहे हे लाडकी बहीण योजना कशी बंद होईल याच्यासाठी काम केलं, पण लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही हे शिंदे साहेबांनी सांगितलं आणि आज देखील लाडकी बहीण योजना सुरू आहे। या देखील वॉर्ड मध्ये चांगलं काम या सगळ्या मंडळींच्या माध्यमाने होत आहे। रगडे असतील, शेळके असतील, गेले अनेक वर्ष काम करताय तुम्ही लोक। सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते असतील, पाण्याचा विषय असेल, या उल्हासनगर म्युनिसिपल कॉर्पोरेशन मध्ये आपल्याला त्याच्या माध्यमाने आपल्या या विभागामध्ये चांगली कामं आपल्याला करायची आहेत भविष्यामध्ये देखील। मोठा फंड जो आहे शिंदे साहेबांच्या माध्यमाने या उल्हासनगर मध्ये काही वर्षांमध्ये या ठिकाणी आला, म्हणून या उल्हासनगरचे चांगले रस्ते आम्ही करू शकलो। आता उल्हासनगर मध्ये स्वतःचं पाण्याचं स्तोत्र जे आहे आपण डेव्हलप करतोय, त्याच्यासाठी देखील पैसे जे आहे शिंदे साहेबांनी दिले। आज इथे मोठ्या प्रमाणामध्ये घरांचा जो प्रश्न आहे, या घरांचा रेग्युलरायझेशनचा प्रश्न देखील शिंदे साहेबांनी सोडवला। आज तुम्ही ज्या घरांमध्ये राहताय नेहमी जे आहे हे घर इल्लीगल आहे हे सांगण्याचं काम जे आहे ते आपल्याला लोक सांगतात, पण आज रेग्युलर करण्याचं काम म्हणजे आपलं हे घर जे आहे ते हक्काचं झालं। पण आता तुम्ही ज्या परिस्थितीमध्ये राहता ती परिस्थिती देखील सुधारली पाहिजे, चांगली झाली पाहिजे। आपण देखील मोठ्या बिल्डिंग मध्ये जे शिफ्ट झालं पाहिजे हे देखील स्वप्न जे आहे सगळ्यांचं असतं। म्हणून या उल्हासनगर मध्ये जसं ठाण्यामध्ये आम्ही क्लस्टर योजना आणली, तशीच क्लस्टर योजना या उल्हासनगर मध्ये देखील आम्ही आणलेली आहे। क्लस्टर योजना म्हणजे काय? क्लस्टर योजना म्हणजे आपल्याला सगळ्यांना आपल्या हक्काचं अधिकृत घर देण्याची स्कीम म्हणजे क्लस्टर योजना। ठाण्यामध्ये त्याची सुरुवात झाली। ठाण्यामध्ये क्लस्टर योजनेच्या माध्यमाने इमारत देखील उभ्या राहिल्या आणि त्या ठिकाणी काही महिन्यांमध्ये लोक जे आहेत त्या इमारतींमध्ये शिफ्ट होतील। इथे देखील क्लस्टर योजना आपण आणतोय। क्लस्टर योजनेच्या माध्यमाने आपण ज्या आता घरामध्ये राहताय त्याच्यापेक्षा मोठं घर जे आहे, जो 10 बाय 10च्या घरामध्ये पण राहतोय, त्याला 350 स्क्वेअर फीटचं कार्पेट म्हणजे बिल्डअप एरिया 450 पेक्षा जास्त इतकं मोठं घर जे आहे क्लस्टर योजनेच्या माध्यमाने मिळणार आहे। त्याचबरोबर याच क्लस्टर योजनेच्या माध्यमाने आपला समूह विकास जेव्हा होईल, आपल्या मुलांसाठी गार्डन्स असतील, आपल्या मुलांसाठी जे प्लेग्राऊंड असतील, आपल्या मुलांसाठी शाळा असतील। आज या उल्हासनगर मध्ये काही शाळा ज्या आहेत त्या आम्ही चांगल्या केल्या। याच उल्हासनगर मध्ये आम्ही नो कॅश काउंटर हॉस्पिटल जे सुरू केलं, जिथे एकही रुपया पेशंटला लागत नाही। याच उल्हासनगर मध्ये ESIC हॉस्पिटल देखील आम्ही सुरुवात केलं आणि याच उल्हासनगर मध्ये VTC वरती जे आहे स्टेडियमचं काम देखील त्या ठिकाणी चालू आहे। काही महिन्यांमध्ये त्याचं काम पूर्ण होईल।
तर गटर मीटर वॉटर याच्या पलीकडे जाऊन ही सगळ्या सुविधा देण्याचा प्रयत्न जो आहे तो आमचा आहे. येणाऱ्या या निवडणुकीमध्ये आपण देखील शिवसेनेचे हे सगळे उमेदवार आहेत, पण त्यांचा जो आहे चिन्हाचा प्रॉब्लेम जो आहे तो त्या ठिकाणी झाला. पण मला पूर्ण विश्वास आहे की आपण यांचे जे चिन्ह आहे हे चिन्ह मला वाटतं पाठ केलेलं इकडचा प्रत्येक जे आहे प्रत्येक व्यक्तीच्या तोंडावरती आता तुम्हीच माझ्या बरोबर आता तुम्हीच बोलायचं. कपाट आता मी बोलल्यावरती कपाट रिक्षा वॉकर फुगा निवडून आणा 4 जागा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज पैनल क्रमांक 12 में हमारे शिवसेना टीम उम्मी कलानी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट, रिपब्लिकन सेना और पीपल्स रिपब्लिकन पार्टी के अधिकृत उम्मीदवार सविता तोरणे रगड़े, गजानन शेळके, हिना खान और मालती राधाचरण करोतिया, इनके प्रचार के लिए हमारे कल्याण मतदार संघ के लाडले और कार्य सम्राट खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे साहब यहाँ पर आए थे और उन्होंने सभा को संबोधित किया और विश्वास दिलाया और लोगों की अपील की कि ये चारों उम्मीदवार ये काम करने उम्मीदवार हैं. भले इनके चुनाव चिन्ह बदले हो लेकिन उनके हौसले और इरादे नहीं बदले हैं. पूरी ताकत से ये काम करेंगे, काम कर रहे हैं और जनता का जो हिसाब से प्रतिसाद मिल रहा है, जो चुनाव चिन्ह बदलने के बाद जनता में स्पर्धा लगी है कि चुनाव चिन्हों को किस तरह याद किया जाए. ये जनता का प्यार है, ये जनता का आशीर्वाद है, ये जनता का प्रतिसाद है. तो पूरी तरह हम आश्वस्त हैं कि 15 तारीख को इतनी बड़ी तादाद में वोटिंग होगी. 16 तारीख को उल्लासनगर में इतिहास बनेगा कि चारों चुनाव चिन्ह अलग अलग होने के बावजूद भी जिस तरह 2017 के चुनाव में पैनल नंबर 18 में चारों अलग अलग उम्मीदवार चुन के आए थे, उसी तरह यहाँ पर भी सविता ताई, गजानन शेळके साहब, हिना ताई और मालती मैडम ये चुन के आने जा रहे हैं. और विशेष तौर पर आज मैं महाराष्ट्र के रॉक स्टार संतोष जोंधे दादा का आभार व्यक्त करता हूं कि पिछले 2017 में भी ये हमारे लिए आए थे और आज भी इन्होंने विशेष तौर पर अपने प्रोग्राम का शेड्यूल चेंज किया और हमारे प्रचार के लिए, हमारे प्यार के खातिर यहाँ पर आए हैं. संतोष दादा का मैं बहुत आभार व्यक्त करता हूँ. खासदार साहब, पप्पू कलानी साहब, उम्मी कलानी साहब और सभी का मैं आभार व्यक्त करता हूँ कि आपके आशीर्वाद से, आपके साथ सहयोग से 15 तारीख को रिकॉर्ड तोड़ वोटिंग होगी और 16 तारीख को हम ये चारों नगर सेवक चुनकर उम्मी कलानी, पप्पू कलानी और खासदार साहब को हम ये गिफ्ट देने जा रहे हैं. उल्लास लाइन बुलेटिन को सब्सक्राइब करें, बेल आइकॉन दबाएं और देखिए उल्लास लाइन बुलेटिन की न्यूज़ सबसे पहले आपके मोबाइल पर.